मराठा आरक्षणाच्या संदर्भात जरंगे पाटलांनी भव्य दिव्य सभा घेतली, त्यानंतर आता सर्व ओबीसी नेते जे आहेत ते राज्यातले आता खडखडून झालेले आहेत। राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार असतील, ते आज नागपूरमध्ये एकीकडे ओबीसी नेत्यांची संपूर्ण बैठक घेऊन ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात कोणताही धक्का लागू नये ही भूमिका मांडणार आहेत। दुसरीकडे आज चंद्रशेखर बावनकुळे हे देखील ओबीसी नेते आहेत, भाजपचे, ते देखील बैठका घेताना पाहायला मिळत आहेत। यावरती शिवसेनेचा स्टँड काय आहे? ओबीसीच्या संदर्भातली भूमिका जी आहे ती वारंवार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी जनतेसमोर आणि ओबीसी समाजावर ठेवलेली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी सरकार प्रयत्न करतं आहे आणि त्याला टिकणारं आरक्षण हे शिंदे सरकारच्या माध्यमातून दिलं जाईल याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। परंतु हे करत असताना ओबीसींच्या देखील न्याय हक्कावर गदा येणार नाही अशी भूमिका सरकारची असल्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी ओबीसींचे नेते त्या ठिकाणी त्यांना ज्या पद्धतीनं आरक्षणासंदर्भात ज्या काही चर्चा करायच्या आहेत त्या संबंधित लोकांबरोबर करतायत, त्याच्यामध्ये काय वावगं आहे असं मला वाटत नाही। परंतु एक त्याच्यामध्ये मला असं वाटतं काँग्रेसच्यात मात्र 2 बैठका आहेत, एक विरोधी पक्षनेत्यांनी नागपूरला घेतलेली आहे आणि एक प्रदेशाध्यक्षांनी मुंबईमध्ये घेतलेली आहे। तर त्या 2 बैठका कशासाठी आहेत हे मात्र आम्हाला कळू शकलेलं नाही। परंतु ओबीसींना न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि ओबीसींना न्याय देत असताना त्यांचा असलेला न्याय हा हिरावून घेण्याचा प्रश्नच येत नाही आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देखील सरकार कटिबद्ध आहे। आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं मराठा आरक्षण देण्यासंदर्भामध्ये कार्यवाही सुरू आहे, हे टिकणारं आरक्षण आपल्याला द्यायचं आहे आणि ते टिकणारं आरक्षण आम्हीच देऊन दाखवू, याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये तिळमात्रही शंका असता कामा नये। सर, एकीकडे खरं तर आज संजय राऊत यांची सकाळी पत्रकार परिषद झाली, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती थेट हल्लाबोल चढवलेला आहे की जेवढे भाजप मोदीमय झालेलं नाही त्यापेक्षा अधिक मोदीमय जे आहेत ते एकनाथ शिंदे आणि अजित पवार झालेले आहेत। आजच झाली पत्रकार परिषद असं आपण म्हटलं, ती रोजच असते, त्याच्यामुळे ती रोजच पत्रकार परिषद असते आणि रोजच ते एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करत असतात। आणि जेवढं ते एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करतात त्याच्यानंतर शिंदे साहेबांची महाराष्ट्रामध्ये असलेली प्रतिमा जी आदल्या दिवशी असते त्याच्यापेक्षा ती दुसऱ्या दिवशी मोठी होत असते। त्याच्यामुळं त्यांच्या पत्रकार परिषदेला आमच्या दररोजच्या शुभेच्छा आहेत। परंतु आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आकस कसा असतो, पोटसूळ कसा असतो, जळफाट कशी असते ते पुन्हा एकदा सिद्ध झालं। नरेंद्र मोदी साहेब दिल्लीमध्ये आणि एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये हे त्यांचं टार्गेट आहे। काही करून त्यांची बदनामी करायची, त्यांची अवहेलना करायची, जनतेसमोर खोटं नाटं सांगायचं, बदनामी करायची, हा एक उद्योग रोज सकाळी सुरू होतो आणि ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतले सगळेच लोक करतात। मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब मोदीमय झाले अशातला भाग नाही, पूर्ण देशच मोदीमय झालेला आहे। नरेंद्र मोदींनी विकासात्मक देशाचा जो कायापालट केलेला आहे, 370 सारखं कलम रद्द केलेला आहे, त्याच्यानंतर राम मंदिराचा प्रश्न सोडवलेला आहे आणि म्हणून अजितदादा देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच कायमस्वरूपी राहावेत यासाठी आमच्या महायुतीमध्ये सामील झाले। आणि म्हणून नुसते एकनाथजी शिंदे आणि अजितदादा हे मोदीमय झालेले नाहीत, तर या निवडणुकीनंतर लोकसभेच्या पूर्ण भारत देश, पूर्ण हिंदुस्थान हा मोदीमय होता हे निश्चित होईल आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील। दुसरीकडे बाहेर संजय राऊत असं म्हणतात की बाळासाहेबांनी कोणाला दूर केलं नाही, सगळ्या नेत्यांना बाळासाहेबांनी एकत्र केलं होतं। एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेशी काही संबंध नव्हता पूर्वी, त्यांना बाळासाहेबांची विचारधारा माहीत नाही। आपल्याला आठवत असेल, मी अनेक वेळा सांगतो की जेवढं जोरात आपण खोटं बोलतो तेवढं लोकांना पटायला सुरुवात होते। आपल्याच माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून कदाचित मी हे बोलल्यानंतर वंदनीय बाळासाहेब मला किती कळलेत म्हणून उद्या प्रेस कॉन्फरन्समध्ये येऊ शकतं। माझं दुर्दैव आहे की मी वंदनीय बाळासाहेबांबरोबर काम करू शकलो नाही, परंतु त्यांचे मी विचार वाचलेले आहेत, त्यांचे मी विचार अनेक वर्ष ऐकलेले आहेत आणि तुमच्याच माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून ठाण्याचं एक भाषण हे आमच्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्याच्यामध्ये वंदनीय बाळासाहेब असं म्हणालेत की माननीय एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंच्या मुशीतनं तयार झालेले शिवसैनिक आहेत, त्याच्यामुळे या सर्टिफिकेटपेक्षा अन्य कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता एकनाथजी शिंदेंना नाहीत। याचा अर्थ जे कोण पत्रकार परिषद घेत आहेत याच्यापेक्षा कडवट आणि सच्चे शिवसैनिक हे एकनाथजी शिंदे आहेत
हे स्वतः शिक्कामोर्तब वंदनीय बाळासाहेबांनी ऑलरेडी पूर्वी केलेलं आहे. खरं तर सर संजय राऊत हेही म्हणाले की जे आता टीका करतात आहेत त्यांना बाळासाहेबांचा इतिहास माहीत नसेल. पूर्वी बॅरिस्टर नाथ पै असतील, त्याच्यानंतर समाजवादी नेते मधु दंडवते असतील, त्यांच्यासोबत बाळासाहेबांनी अनेक वेळा काम केलेलं आहे. प्रत्येकाला असं वाटत असतं की वंदनीय बाळासाहेबांच्या सोबत अनेक नेतेमंडळींनी काम केलेलं आहे. बाळासाहेब हे बाळासाहेब होते, त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर किती लोकांनी काम केलं आहे म्हणून ते देखील बाळासाहेब होऊ शकत नाही, त्याची नोंद देखील काही लोकांनी घेतली पाहिजे. आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण जर बघितलं तर पत्रकार परिषदेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुखांना देखील बऱ्यापैकी आव्हान दिल्यासारखं आहे. म्हणजे ते त्याच्यामध्ये असं म्हटलेत की माझ्या एवढे बाळासाहेब कोणालाच माहिती नाहीत. माझं आव्हान आहे याबद्दल की माझ्या एवढे बाळासाहेब कोणालाच माहिती नाहीत. याचा अर्थ अन्य लोकांनी देखील आत्मचिंतन करण्यासारखं आहे. आणि आता आपण जो उल्लेख केलात की बॅरिस्टर नाथपै आणि मधु दंडवते साहेबांचा, मी माझ्या आयुष्यातलं भाग्य समजतो की शेवटची निवडणूक ज्यावेळी प्राध्यापक मधु दंडवते साहेब हे कोकणामधनं लढले, राजापूर मतदारसंघामधनं लढले, त्यावेळी एक आकर्षण म्हणून, एक फार मोठा विद्वान नेता म्हणून पूर्ण प्रचारामध्ये त्यांची गाडी चालवण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालेली होती. त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटत असतं की आपणच लोकांबरोबर काम केलं आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी तर फार मोठ्या महाराष्ट्रामध्ये काम उभं केलेलं आहे. म्हणून जिथं मी सांगितलं की मी देखील स्वतः मधु दंडवते साहेबांची गाडी चालवलेली आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करण्याचा कोणाला अधिकार नाही. आणि एकनाथ शिंदे साहेबांवर टीका कशासाठी, तर बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं म्हणून एकनाथ शिंदे साहेबांवर टीका. वंदनीय बाळासाहेबांनी काय सांगितलं होतं की शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री करणार, घरातल्याला करणार मुख्यमंत्री असं बाळासाहेब म्हणाले नव्हते. मग खरं तर सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की एक शिवसैनिक आज महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आहे, म्हणजेच वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं आहे. उलट सगळ्यांनी शिंदेसाहेबांचं कौतुक करायला पाहिजे. खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती पुण्याच्या ज्या माजी पोलीस आयुक्त आहेत मीरा बोरवणकर यांनी आपल्या एका पुस्तकामधला खुलासा करत त्यांच्यावरती आरोपच केलेले आहेत. खरं तर त्या सगळ्या संदर्भात रोहित पवारांनी याची ज्युडिशियल चौकशी अर्थात न्यायालयीन चौकशी करण्याची रोहित पवारांनी न्यायालयीन चौकशी याची झाली पाहिजे. कारण की तत्कालीन पोलीस आयुक्त पुण्याच्या पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर असताना अजितदादांनी येरवड्यातला 3 एकरचा जो पोलीस वसाहतीसाठी राखीव असलेला भूखंड हा बिल्डरांच्या घशात घातला आणि त्याला मी विरोध केलेला होता. आणि त्यावेळेस आबांना, तत्कालीन गृहमंत्री आबांना अजित पवारांनी नको ते म्हटलेलं आहे, ते मी बोलू शकत नाही असा खुलासा त्यांनी आपल्या पुस्तकात केलेला आहे. एखादं पुस्तक लिहिणं आणि त्याच्यामधनं असलेल्या सत्ताधारी पक्षातल्या आमदाराला, खासदाराला, मंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना टार्गेट करणं हे मला असं वाटतं की आता योग्य आहे असं मला वाटत नाही. कारण मीरा बोरवणकर ह्या देखील पोलीस डिपार्टमेंटमधल्या अतिशय चांगलं काम करणाऱ्या एक अधिकारी होत्या. अजितदादांनी या बाबतीतला पूर्ण खुलासा हा केलेला आहे. परंतु रोहितजी पवारांनी जी न्यायालयीन चौकशी सांगितलेली आहे ही अजितदादांची सांगितलेली आहे की बोरवणकरांची सांगितलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अजितदादांचं प्रशासनातलं काम, अजितदादांचा प्रशासनातला आवाका हे महाराष्ट्राच्या जनतेला आणि आम्हाला सगळ्यांनाच, अलायन्समध्ये असलेल्या सगळ्याच लोकांना माहिती असल्यामुळं मला असं वाटतं की या कुठच्याही आरोपामध्ये तथ्य नाही. विकासात्मक काम करत असताना आपल्या सगळ्यांना, इव्हन पत्रकारांना देखील माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे टोकाला जाऊन विकासाची कामं करत असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्यावर आरोप होणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही. आणि आरोप जर करायचा होता तर तो पुराव्यानिशी सिद्ध करायला पाहिजे होता. दुसरीकडे पाहायला गेलं तर विनायक राऊत असं म्हणतायत की तुम्ही आमच्या नादाला लागला, 2024ला इंडियाचं सरकार मोठ्या यशामध्ये स्थापन होणार आहे आणि लोकसभेच्या पूर्वीच एक मोठा भूकंप होणार आहे. शिंदे गटाचे काही नेते जे आहेत ते आमच्या संबंधित. मगाशी देखील मी सांगितलं की कोणी किती दिवस स्वप्न बघितली तरीसुद्धा खासदारकीच्या निवडणुकीनंतर पूर्ण देश हा मोदीमय असेल, भाजपमय असेल. आम्ही अलायन्समधले सगळे जे पक्ष आहोत ते आम्ही नरेंद्र मोदी साहेबांबरोबर आहोत. त्याच्यामुळं पंतप्रधान हे नरेंद्र मोदी साहेब होणार आहेत ही काळ्या दगडावरची रेघ आहे. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, आमदार त्यांच्या संपर्कात असण्यापेक्षा
जे शिवसेनेचे नेते म्हणून काही जाहीर झालेले आहेत त्यातले काही एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत. तुम्ही काही दिवसापूर्वी दावा केला होता की काही आणखी तुमच्या संपर्कात आहेत, ते काही वाटचाल झाली की तर मी ज्यावेळी दावा केला त्याच्यानंतर 2 आमदार आले ना, त्याच्यानंतर मनीषाताई कायंदे आल्या, नीलमताई गोरे आल्या, अजून प्रोसेस सुरू आहे. आणि म्हणून सांगितलं की जे आरोप प्रत्यारोप किंवा शंका निर्माण केली जाते की आमच्यातले काही आमदार त्यांच्या संपर्कात आहेत, याच्यापेक्षा मी पुन्हा एकदा जबाबदारीनं सांगतो की काल जे जाहीर झालेले शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आहेत किंवा पूर्वीचे नेते आहेत त्यातली काही लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या रोज संपर्कामध्ये आहेत. पक्षप्रवेश भेटेल. नाही, रोज संपर्कामध्ये आहेत म्हणजे कधी ना कधी पक्षप्रवेश होणारच आहे ना. सर, तुमचे मित्र विनायक राऊत हे उबाटा गटामध्ये अर्थात पूर्वी सचिव पदावरती होते, आता ते नेते पदावरती त्यांची वर्णी लागलेली आहे. मित्र म्हणून तुमच्या काही शुभेच्छा आहेत का? ते माझे ते नक्कीच मित्र नाहीत. मी त्यांच्याकडे बघताना एक सिनियर लीडर म्हणून बघायचो. मैत्री विचाराची नक्कीच होती, परंतु वयोमानानं ते माझ्यापेक्षा मोठे असल्यामुळं मी काही काळ त्यांच्या नेतृत्वाखाली नक्की काम केलेलं आहे. आणि म्हणून आमची दानत बघा की विनायक राऊत साहेब सचिव पदावरनं शिवसेना नेते झाले, त्याबद्दल माझ्या मतदारसंघामार्फत त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आहेत. माझ्यामार्फत देखील मनपूर्वक शुभेच्छा आहेत. ही दानत अशीच प्रत्येकाची असावी लागते. जसं मी आज विनायक राऊत साहेबांचं ते नेते झाले म्हणून अभिनंदन केलं, तसं काही लोकांनी आपल्यातलाच एक माणूस मुख्यमंत्री झाला म्हणून वर्षभरापूर्वी अभिनंदन करायला पाहिजे होतं. परंतु किती कोती वृत्ती आहे हे त्याच्यातनं महाराष्ट्राला दिसलं आहे. पण आमची तशी वृत्ती नाही. त्यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये जेवढे शिवसेनेचे नेते झालेले आहेत त्यांना मनपूर्वक शुभेच्छा, पण त्यातले काही आमच्या संपर्कामध्ये नक्की आहेत. खरं तर आपण ह्या म्हणजे उबाटा गटामध्ये आता जी वर्णी लागलेली आहे त्या वर्णीमध्ये सर्वात जास्त युवा सेनेमध्ये जे कार्यरत जी मंडळी होती त्या लोकांना उबाटा गटामध्ये थेट सचिव पदापर्यंत त्यांना पदं दिलेली असल्याचं पाहायला मिळतं. अर्थात वरुण सरदेसाई असेल, साईनाथ दुर्गे असतील, सुप्रता पात्रपेकर असतील, ही तिन्ही जी लोक आहेत सचिव पदावरती आलेली आहेत आणि तिन्ही आदित्य ठाकरे यांच्या सर्व निकटवर्ती आहेत. शेवटी पक्षाची पॉलिसी असेल ना. त्यांनी त्यांच्या संघटनेमध्ये जे कोण पदाधिकारी केले त्याच्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही. जे नवीन पदाधिकारी झाले त्यांना देखील शुभेच्छा. परंतु वाईट एवढ्यासाठीच वाटतं की ज्या वंदनीय बाळासाहेबांनी आमचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांना चांगली नोंदणी केली म्हणून पुरस्कार दिलेला होता, ते इतके वर्ष संघर्ष करत आहेत, इतके वर्ष शिवसेना पुढे नेणं म्हणजे आता उद्धवजींबरोबर आहेत, अशा माणसावर कायमस्वरूपी अन्याय होताना आम्ही बघितलेला आहे. आजही त्यांच्या मागणं सगळे आलेले शिवसेनेचे नेते झाले, परंतु आमचे राजन साळवी अजून तिथंच आहेत. हे माझ्यासारख्याला दुःख आहे. साळवींना काय सल्ला द्याल? तुमच्याकडे राजन साळवी साहेबांना सल्ला देणं एवढा मी मोठा नाही. त्यांना ऑलरेडी एकनाथ शिंदे साहेबांनी सल्ले दिलेले आहेत. त्या सल्ल्याचा मान ठेवून त्यांनी शिंदे साहेबांबरोबर यावं, हाच माझा सल्ला आहे. सर, मनोज जरंगे पाटलांच्या संपूर्ण अल्टिमेटमला फक्त 8 दिवसाचा मुदत शिल्लक राहिलेला आहे. खरं तर ओबीसी समाज म्हणते की आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे अथवा आरक्षणाच्या टक्क्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या टक्क्यामध्ये वाढ करून मराठा आरक्षण त्यामध्ये सामील करून घ्यावं अशी मागणी आहे. हा संपूर्ण पेच आहे. त्या पेचकडे कसं पाहता? कारण की आता नाही, पेच म्हणण्यापेक्षा आमची प्रायोरिटी मराठा समाजाला आरक्षण देणं ही आमची प्रायोरिटी आहे. पेच निर्माण करणं ही आमची पॉलिसी नाही की आमचा प्राधान्यक्रम देखील नाही. मला याच्यातनं एकच जे मगाशी सांगितलं ते मला सांगायचं आहे की मराठा समाजाला आरक्षण देत असताना ते न्यायालयामध्ये टिकलं पाहिजे अशा पद्धतीचं आरक्षण द्यायचं आहे. आणि त्याच पद्धतीची पावलं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उचललेली आहेत. आणि मला तरी खात्री आहे की नक्की टिकणारं मराठा समाजाला आरक्षण आम्हीच देऊन दाखवू. तर आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर पवार कुटुंबियांमध्ये संघर्ष वाढलेला आहे. दादाताईंचं राजकारण पाहायला मिळत आहे. अशातच आता पुण्यातल्या कारभारांमध्ये सुप्रियाताईंनी लक्ष घालण्यास सुरुवात केलेली आहे. कसं पाहता दादांचं तिथलं वर्चस्व हे कमी होऊ शकतं? आता हे समोरच्या पक्षामध्ये जे जे काय चाललं आहे त्याच्यात उत्तर आम्ही देऊन उपयोगाचं नाही. परंतु मला असं वाटतं की दादांचा राजकारणातला आवाका हा फार मोठा आहे. दादांची प्रशासनावर पकड आहे, प्रशासनाकडनं काम करून घेण्याची त्यांची ताकद आहे. याचा अर्थ मी दुसऱ्या कोणाला क्रिटिसाइज करतो अशातला भाग नाही.
परंतु दादांचं काम हे महाराष्ट्राला माहिती आहे म्हणून अनेक आमदार त्यांच्यासोबत आलेले आहेत आणि शेवटी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत मामला आहे. त्याच्यामुळे जे आमच्याबरोबर अलायन्स आहे त्यांच्याबरोबर जे कोण येतील त्यांना घेऊन एकनाथ शिंदेसाहेब पुढे जाणार आहेत. दुसरीकडे बाळासाहेब थोरातांनी असं म्हटलेलं आहे सरकारमध्ये सामील होऊन देखील अजितदादांचं जे मुख्यमंत्री पदाचं स्वप्न आहे ते भंगणारच आहे. कसं पाहता त्यांच्या विचारात? ज्यांची अनेक वेळा मुख्यमंत्र्यांची स्वप्न भंगलेली आहेत ते याच्याशिवाय काहीच दुसऱ्याबद्दल बोलू शकत नाहीत. मला असं वाटतं की अजितदादा उपमुख्यमंत्रीपदावर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी यांनी गतिमान सरकार जे दिलं त्याला सहकार्य करण्यासाठी ते आमच्यामध्ये सामील झालेले आहेत. त्याच्यामुळे ते देखील एकनाथ शिंदेसाहेबांनाच मुख्यमंत्री मानतात आणि तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र विकासात्मकदृष्ट्या घोडदौड करतो आहे. एक शेवटचा प्रश्न आहे गुलाबराव पाटलांसंदर्भातला आहे. महत्त्वाचा असं म्हटलं जात आहे की पाटील साहेब म्हणतायत गिरीश भाऊंपेक्षा मी मोठा नेता आहे तरी सुद्धा खातं मला कायम गमेजं मिळतं आणि गिरीश भाऊंना मोठं मिळतं. हे विधान चर्चेत आहे. कसं पाहता ह्या विधानात? नाही, मला असं वाटतं की आमचे गुलाबराव पाटील साहेब जे आहेत हे भाषण करत असताना तुम्हाला माहिती आहे की अनेक ठिकाणी विनोदानं काही गोष्टी बोलत असतात आणि गिरीशजी महाजन आणि गुलाबराव पाटील यांची अतिशय घनिष्ठ मैत्री आहे. त्या मैत्रीतनं आलेलं हे विधान असावं. थँक्यू. सर दुसरीकडे पाहिजे चंद्रकांत पाटील दोनदा नमस्कार केला. चंद्रकांत पाटील यांच्यावर भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी शाही हल्ला कॉन्ट्रॅक्ट भरती रद्द करा म्हणून ती शाही भेटली. कसं पाहता? मी तर पहिल्यांदा ज्यांनी हे कृत्य केलं त्यांचा जाहीरपणानं निषेध करतो आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची सरकार म्हणून देखील प्रामाणिकपणाची भूमिका आहे. नाही पण कॉन्ट्रॅक्ट भरती नाही सांगतो ना कॉन्ट्रॅक्ट नाही सांगतो ना कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या संदर्भातला जो विषय आहे तो गृह खात्याच्या विषयासंदर्भात मी कालच सांगितलं की याच्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत ते याच्यावर स्टेटमेंट करतील. आता आमच्याकडे देखील माझ्या विभागामध्ये देखील कंत्राटी भरती आहे पण ती कंत्राटी भरती करत असताना किमान वेतन हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे आणि त्यातलं कमिशन जी एजन्सी आहे ही खाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे आणि अशी एजन्सी जर समोरच्याचे पैसे खात असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु अनेक डिपार्टमेंटमध्ये कंत्राटी भरती ही आजच नाही वर्षानुवर्ष सुरू आहे आणि त्याच्यामुळं त्या कामगारांना न्याय देण्याची भूमिका ही त्या डिपार्टमेंटची असली पाहिजे. विकासाचा ध्यास म्हणजे